नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खारी पॅटीस रेसिपी. पाहू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता कसे मस्त लेयर सुटलेले आहेत पॅटीसला. हे बघा, मस्तच खारीसारखे एकदम खुसखुशीत झालेले आहेत, क्रिस्पी झालेले आहेत. तर चला रेसिपी दाखवते. साहित्य सांगते. तूप घेतलंय, 2 बटाटे उकडून घेतलेत, मैदा घेतलाय, इथे आलं लसूण पेस्ट घेतले, चाट मसाला, धणे क्रश करून घेतलेत, हिरवी मिरची चिरून घेतले, गरम मसाला घेतलाय, ओवा घेतलाय थोडासा, इथं कॉर्नफ्लॉवर थोडासा घेतलाय, कोथिंबीर लागणार आहे, वटाणे घेतलेत, फ्रोझन मटर आहेत, ते पाणी लागणार आहे. इथे मैदा आपण मळून घेऊया. पहिला थोडंसं ओवा क्रश करून टाकते, थोडंसं तूप टाकते मोहनसाठी. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. असा गोळा बनला पाहिजे. असं मोहन चोळून घ्यायचं पिठाला. अजून थोडंसं तूप टाकते. असा गोळा झाला पाहिजे म्हणजे परफेक्ट तूप. तर लगेच पाणी टाकून मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे पीठ. गोळा बनवून घेऊया. पीठ मळून झालेलं आहे. झाकून ठेवते. गॅसवर कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल टाकून घेते, लगेच जिरं टाकून घेते, थोडेसे धणे क्रश करून घेतलेत ते टाकूया, हिरवी मिरची चिरून घेतले ती टाकून घेऊया. ते छान असं परतायचं आहे. आलं लसूण पेस्ट 1 मिनिटभर छान असं परतायचं आहे. वटाणे टाकून घ्यायचे आहेत, चाट मसाला, गरम मसाला टाकलाय, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये. 1 मिनिटभर असं छान परतायचं. बटाटे मॅश करून घेतले ते टाकूया. आता भाजी छान अशी मिक्स करायची आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटभर भाजी परतून घ्यायची आहे. भाजी छान अशी परतून झालेली आहे 2 मिनिटे. आता गॅस बंद करते. कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तूप टाकते थोडंसं आणि याची स्लरी बनवून घ्यायची आहे. कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचा साठा बनवून झालेला आहे. एक गोळा घेतलेला आहे, लगेच पोळी लाटून घेऊया. अशाच पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, 4-5 पोळ्या. पोळी लाटून झालेली आहे. ते साठा लावून घेऊया. सर्व पोळीला लावायचं आहे. हातानेच लावते म्हणजे सर्वकडे लागलं जाईल छान. थोडंसं दुसरी पोळी घ्यायची आहे, ती पण त्याच्यावरती ठेवायची आहे. याला पण आपण थोडंसं वरतून साठा लावून घेऊया. थोडंसं पीठ असे 4 पोळ्या ठेवते मी आणि साठा लावून घेते. दाखवते त्याप्रमाणे लावून घ्या. पाहू शकता. थोडंसं पीठ, प्रति चौथी पोळी. पोळ्या एकावर एक थर लावून झालेले आहेत. साईडने कट करून घेते. हे साईडचं काढून टाकायचं आहे. उरलेला भाग असं चौकोनी शेप द्यायचा. आता मध्ये कट लावून घ्यायचा आहे सुरीने. 4 भाग करायचे आहेत. थोडंसं लाटून घेते. आता याच्यामध्ये भाजी भरायची आपल्याला. अशा प्रकारे भाजी ठेवायची आहे. भरपूर सारी भाजी. आता साईडने थोडंसं पाणी लावून घेते. आता हे छान असं बंद करायचं आहे. दाखवते त्याप्रमाणे भाजी बाहेर नाही आली पाहिजे.
असं दाबून घ्यायचं पूर्ण. सर्व पॅटीस आपण असेच बनवून घेऊया, खारी पॅटीस. गॅसवर कढई ठेवले, तेल टाकले, तेल पण गरम झालेलं आहे. गॅस बारीक ठेवलेला आहे. लगेच आपण तळून घेऊया. मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत पॅटीस. छान असे दाखवते तुम्हाला. गोल्डन रंगावर पॅटीस तळून झालेले आहेत, पाहू शकता. आता काढून घेते, गॅस बंद करते. खारी पॅटीस बनवून झालेले आहेत, पाहू शकता कसे मस्त झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला खारी पॅटीसची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा, कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.